चल बाय. तर आम्हाला भाऊ रात्री सोडायला आणला. चला मंडळी, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री साईनाथ महाराज की जय. हर हर महादेव. आई भवानी माते की जय. ओम श्री गांगेश्वर महाराज की जय. नमस्कार मंडळी, मी स्वागत खोत. आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपण हा व्हिडिओ पाहायला आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना नमस्कार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वागत खोत या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून कमेंट करायला विसरू नका. आता श्यामनगरमधून बाहेर पडत श्यामनगर तलावाकडील गणपती बाप्पाचे दर्शन बाहेरूनच दर्शन करून आपण आता निघूया. आपण ही आपली रॅम्पो XS 125 घेऊन माझ्या बायकोसोबत कपल राईड असणार आहे आणि माझा मित्र हा त्याची रिक्षा घेऊन येतोय. तो रिक्षाने चिपळूणपर्यंत जाणार आहे. पेट्रोल पंपावर आलं, आपण पेट्रोल भरून घेऊया. दे पिशवी दे ती. जरा एक उतर, आरामशीर उतर. हा, ही पिशवी बघा. फुल कर दो, फुल. अरे बस हाँ गाव जा रहा. गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरून हवा वगैरे चेक करून आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघालो. एक बॅग करता करता 2 बॅगा झाल्या. तसं बॅगेची काही अडचण होत नव्हती गाडीवर, पण मित्र बोलला रिक्षात ठेव, चिपळूणला घे. तर हा आपला प्रवास असणार आहे ऐरोली, नवी मुंबई, नागोठणा, महाड. महाडमधून आपण आतल्या गावातून जाणार आहे, कारंजवाडी गावातून. दत्त मंदिर खवटी खेडच्या अगोदर मुंबई गोवा हायवेला आपण बाहेर पडणार आणि मग मुंबई गोवा हायवे ते नांदगावपर्यंत आपला प्रवास असणार आहे. एवढ्या पहाटे निघण्याचं कारण माझं हेच आहे की गरमी, या गरमीमुळे आम्ही सकाळी पहाटे निघालो. तसं मला निघायचं होतं 2:30 वाजता, पण आपली ही झोप कधी पूर्ण होतच नाही. तर त्यामुळे 2:30 वाजताच आम्ही उठलो. तयारी वगैरे करेपर्यंत आम्हाला 3 वाजले. 3:30ला आम्ही बाहेर पडलो. पेट्रोल वगैरे भरेपर्यंत 3:45 झाले. 3:45 वाजता आपण इथून निघालो आहे. आता आपण आलो आहे नवी मुंबईत. नवी मुंबईतून चहा वगैरे घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. जेवढे अंतर कापता येईल तेवढे अंतर कापण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्या आशीर्वादाने हा प्रवास सुखरूप करणार. देवाचे तर माझ्यावर खूप आशीर्वाद आहेत, ते सोबत आहेत म्हणून तर एवढी हिंमत होती. आतापर्यंत त्यांच्याच आशीर्वादाने सगळे चालले आहे. आपण आपल्या ग्रामदैवत तसंच कुलदैवतेचे नेहमी नाव मुखात असले पाहिजे. तसंच स्वामींचा सुद्धा माझ्या डोक्यावर खूप हात आहे. आणि आपला परमात्मा म्हणजे कोण? जगाचा स्वामी श्री वासुदेव श्रीकृष्ण यांच्या हातात आपला हात देऊन मी पुढे पाऊल टाकत आहे. सर्व काही त्यांच्यावरच सोडून दिले आहे आणि जे काय आहे ते त्यांनाच अर्पण करत आहे. भगवद्गीतेत सांगितलेलेच आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मा फल हेतुर्भुः मा ते संगोत्सव कर्मणी. याचा अर्थ काय आहे तर कर्तव्य कर्म करण्याचा आपला अधिकार आहे. फळांची अपेक्षा कधीही करू नये. बरोबर ना?
आता आपण आलो आहे वडकाच्या पुढे आणि सूर्यदेवाचे आगमन झाले आहे. त्यांना स्वतःशा नमन करून आपण पुढे चाललो आहे. तर रस्त्याचे बरेचसे असे काम चालू आहेत, बरेच असे डायव्हर्जन्स आहेत. रस्ता सिमेंटचा असल्या कारणाने थोडा वरती खालती आहे. डांबरी रस्ता जो असतो त्या रस्त्याला जी मजा असते ती मजा या रस्त्याला तशी नाही. बरेचसे असे डायव्हर्जन्स आहेत रस्त्यामध्ये. अजून बऱ्यापैकी काम होणं बाकी आहे. कधी होईल काम हे काही सांगू शकत नाही. बरीच वर्षे कोकण मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे. आपण जर कोण या रस्त्याने राईड करणार असाल तर गाडी चालवताना सावधगिरी ही पाळणे खूप गरजेचे आहे. बरेचसे असे काम चालू आहे रस्त्याचे. बरेचसे अंतर कापल्यानंतर आपण आलो आहे आता कोलाडमध्ये. तर खूप भूक लागली आहे. सकाळी निघताना नुसती चाय पिऊन निघालो होतो. तर आता एखाद्या ह्या रस्त्याला कुठे चांगलं असं हॉटेल भेटेल त्या हॉटेलमध्ये आपण नाश्ता करणार आहे. कोलाड ते इंदापूर याच्यामध्ये हे हॉटेल कुठे असेल ते बघूया आणि तिथे आपण आता नाश्ता करूया. कोलाडवरून पुढे आल्यावर इंदापूर नजीक एक हॉटेल दिसले, हॉटेल कोल्हापुरी स्पाइस. आम्ही तिथे गाडी थांबवून या हॉटेलमध्ये आता बघू, आता नाश्ता करू. चला तर मग हॉटेलमध्ये जाऊ. हॉटेलमध्ये आम्ही कोल्हापुरी मिसळ मागवली आणि माझ्या मित्राने इडली डोसा आणि मागवून त्यांनी इडली डोसा आणि कोल्हापुरी मिसळ खाल्ली. तिखट अशी मिसळ माझ्या सुंदर अशा बायकोसोबत या मेजवानीचा आस्वाद घेतला. हॉटेलमधनं निघाल्यानंतर फोटो काढल्यानंतर जेव्हा आम्ही निघालो तेव्हा महाडपर्यंत येईपर्यंत माझी बडबड चालूच होती. नंतर महाडमध्ये गावामध्ये एंटर होणार तितक्यात मला समजलं की मुंबईलाच लावलेलं नाही हेल्मेटला. मग महाडमध्ये थांबून मोबाईल कनेक्ट करून या गावात आम्ही चाललो. रस्त्याला वाहतूक तर कमी आहे, वाहतूक तर दिसत नाही जास्त. आणि हा असा वळणाचा रस्ता आहे, डांबरी रस्ता आहे. रस्ता अतिउत्तम आहे. तर बघू आता पुढचा पूर्ण रस्ता कसा आहे. रस्त्याला दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि हा वळणाचा घाट रस्ता टाईप रस्ता आहे हा. आम्ही गरमीच्या कारणाने ह्या रस्त्याने आलो, पण इथे पण तसं बघायला गेलं तर गरमीच होती. पण एवढंच की वाहतूक ह्या रस्त्याला बऱ्यापैकी कमी होती. या रस्त्याने आल्या कारणाने आम्हाला कशेडी घाट चुकला. पण मी नेक्स्ट टाईम जेव्हा नक्की येईन तेव्हा कशेडी घाटाचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. मित्राच्या सांगण्यावरून आम्ही या गावातल्या रस्त्यावरनं येण्याचे ठरवले आणि आता या रस्त्याला आम्ही आहे. आतापर्यंत तरी रस्ता खूप सुंदर आहे. पुढे बघू कसा रस्ता आहे तो शेवटपर्यंत. हा रोड मॅप ॲक्च्युली माझ्या मित्रांनी ठरवलेला. त्यांनी सांगितलं की आपण अशा रस्त्याने जाऊ. तर मी त्याला ॲक्च्युली बोललेलो कशेडी घाटातनं आपण जाऊ ना. तर त्यांनी सांगितलं आतला रस्ता सुंदर आहे, आपण आतल्या रस्त्याने जाऊ. तर ठीक आहे, रस्ता चांगला आहे. आम्ही आतल्या रस्त्याने चाललो आहे.
बघू आता किती वेळात आम्ही ते गावातनं बाहेर पडू मुंबई गोवा हायवेला. खेडमधून बाहेर पडून आता भोसते घाट सुरू झालेला आहे. तर आपण या भोसते घाटाचा आनंद घेऊया. भोसते घाटाचा व्ह्यू हा ड्रोनने घेण्यासारखा आहे. तर थोडा व्हिडिओ शूट करायचा राहिला. तो जो आतला रस्ता आहे त्या रस्त्याला शेवटचं जे अंतर आहे म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटर 1 ते 1.5 किलोमीटर अंतर हे रस्त्यामध्ये एका बाजूचं काम चालू आहे आणि एका बाजूला खडी वगैरे आहे. त्यामुळे गाडी चालवताना जरा सावकाशीने चालवायला पाहिजे. बाकी सर्व रस्ता मस्त झालेला आहे. पण जो शेवटचा 1-1.5 किलोमीटरचा रस्ता आहे तो काँक्रिटीकरणचं काम चालू आहे. आता हा आपण भोसते घाट चढतो आहे. भोसते घाट चढताना पण सावकाशीने चढावे. पण आता हा रस्ता पहिल्यापेक्षा सुंदर झालेला आहे. भोसते घाट संपला. आता आपण पिरलोटे या गावातून परशुराम मंदिर परशुराम घाटाला सुरुवात होणार आणि परशुराम घाट संपल्यानंतर माझा मित्र हा त्याच्या गावी जाणार. तो आपल्यावर इथपर्यंतच असणार होता. त्याच्याकडून बॅग घेऊन आपण पुढच्या प्रवासाला जाऊ. आता ऊन आणि गरमी जबरदस्त पडलेली आहे. गाडीला पण थोडा रेस्ट देणं गरजेचं आहे. तर सावर्ड्यामध्ये आपण एक छानसं हॉटेल बघून तिथे दुपारचं जेवण करून मग पुढच्या प्रवासाला निघणार. 1-1.5 तास तिथे हॉटेलमध्ये घालवून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. हे पिरलोटे गाव आलेलं आहे. पिरलोटे गावानंतर आता परशुराम घाट लागेल. रस्ता
रस्त्याला दरड कोसळू नये म्हणून अशी भिंत बांधलेली आहे आणि भिंतीला आता बघा कलाकृती केलेली आहे. मला वाटतं बघा आता पुढे अशा सगळ्या भिंतींना असं रंगकाम करून कलाकृती करणार एवढं निश्चित. आणि सुंदर अशी कलाकृती आहे आणि अशी कलाकृती रंगकाम हे झालेच पाहिजे, हे सुशोभनीय असते. घाट उतरून आता माझा मित्र त्याच्या गावात जाणार, तर घाट संपणार आणि पुढे सावर्डा जवळजवळ 22 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. तर आपण सावर्ड्यात आपण दुपारच्या जेवणाचं बघू. सावर्ड्यामध्ये आम्ही एका छानशा हॉटेलमध्ये जेवून 1 ते 1.5 तास घालवल्यानंतर आम्ही सावर्ड्यातून निघालो. सावर्ड्यातून पुढे संगमेश्वर लांजा या रस्त्याला जेव्हा आलो तेव्हा संगमेश्वरपासून लांजापर्यंत रस्ता इतका खराब आहे की त्या रस्त्याचे काम कधी पूर्ण होईल काय माहीतच नाही. गरमीने एवढा कंटाळा आला होता, व्हिडिओ शूट करण्याची इच्छाच नव्हती. लांजामध्ये जेव्हा आलो भरपूर तहान लागलेली. समोर आम्हाला एक लिंबू सरबतवाले काका दिसले, तर आम्ही त्यांच्याकडे लिंबू सरबत पिण्यासाठी गेलो. सुंदर असा त्यांनी लिंबू सरबत बनवून दिला. लांजातून 2 किलोमीटर अंतर संपल्यानंतर रस्ता एवढा अतिसुंदर आहे. मी नांदगावच्या 500 मीटर अंतर अगोदर थांबलो, कारण आपला गाव आता येणार होता. तर मस्तपैकी पंढरपुरी अशी चाय पिऊन आम्ही आपल्या रस्त्याला निघालो आणि नांदगाववरनं डाव्या हाताला खाली उतरून आता आपण नांदगावमध्ये एंटर होणार. आणि नांदगावमधनं आता आपल्याला राईट करायचं आहे. राईट करून आपण आपल्या गावातल्या रस्त्याला आपण जाणार आहे. तर 33 किलोमीटर अंतर बाकी आहे आणि आता गावातली ओढ लागलेली आहे. आपल्या बागमाळा गावाकडे जाणारा हा सुंदर असा रस्ता आणि ही समोरून येणारी दुर्गा माऊली. या रस्त्याला मस्त अशी हिरवळ आणि ही संध्याकाळ, सूर्यास्त होण्याची वेळ. आता वाजले आहे 6, तरी पण मला आतमध्ये जाईपर्यंत 1 तासभर तरी लागेल. मस्तपैकी असं ऊन निखळलेलं आहे आणि आता थोडी फार थंड हवा अशी सुटलेली आहे. तर आम्ही या 33 किलोमीटर अंतर पार करून तरी पण घरी जाईपर्यंत मला काळोख पडणार असं वाटते. आपण या देवगड कुणकेश्वर जाणाऱ्या रस्त्याला आहे. आपण आता पुढे हॉटेलमध्ये बघू, कुठे छानसं असं हॉटेल भेटेल तिथून आईस्क्रीम घेऊन जाऊया. कोकणात जाण्याची मजाच काय वेगळी असते आणि त्यातून
आपला गाव जवळ आला की त्याची ओढ अजून जास्त लागते. तसं माझं काहीचं झालेलं आहे. तर आता हा सुंदर असा आमच्या गावात जाणारा हा रस्ता निसर्गरम्य असा हा आमचा बागमाळा गाव आहे. तर गावातल्या गावकऱ्यांनी हा निरोगदायी हा आमचा गाव यांच्यामुळे तर आम्ही सतत गावी येत असतो आणि त्यांनी हा स्वच्छ व सुंदर असा गाव ठेवला म्हणून गावी येण्याची ओढ लागत असते. तसं बघायला गेलं तर कोकणातील सर्वच गावकरी आपला गाव कसा सुंदर राहू शकेल याची काळजी घेत असतात. तर शेती हा व्यवसाय नसून ही चालीरीती आहे. या चालीरीतीचे भान ठेवत जुन्या पिढीने शेती करणे सोडून दिले नाही. आमच्या गावात शेती ही बरीच लोक करत आहेत. आमच्या गावात बघण्यासारखं असं भरूच काय आहे. श्री देव गांगेश्वराचं मंदिर आहे, दहिबावी महादेश्वराचं मंदिर आहे, तसेच मिडबावी रामेश्वराचे मंदिर आहे. मी गावी गेल्यानंतर तिकडचे बरेच व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करेन. आमच्या गावालगतच एक मिडबावरनं आलेली नदी आहे. सतत त्या नदीला पाणी असते आणि त्या नदीच्या आजूबाजूला माडाची अशी झाडे आहेत. तर मी ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करीन. काळोख पडायला सुरुवात झालेली आहे. तरी पण पोहोचेपर्यंत मला वाटतं 7 वाजतील. 6:30 वाजले जातात. अर्ध्या तासाचं अंतर आहे अजून. आता आपण दहिबावीमधून आतमध्ये शिरून आपल्या बागमाळा गावाच्या नजीक आलेलो आहे. आता माझा गाव हा जवळ आलेला आहे. श्री देव गांगेश्वर प्रसन्न आमच्या गांगेश्वराचे मंदिर आणि हे बाजूलाच ते माझे घर आहे. तर बाबू आता धावत आलेला आहे. तर ह्या व्हिडिओचा सांगता करत मी आपला निरोप घेतो मंडळी. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानित आहे. धन्यवाद. पुढीलचा व्हिडिओ मी याच्यापेक्षा सुंदर करण्याचा प्रयत्न करेन.